नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी बी गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर फर्स्टला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण मिनिंग ऑफ व्हॅल्युएशन ऑफ असेट, जनरल प्रिन्सिपल ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ व्हॅल्युएशन ऑफ असेट, प्रॉब्लेम इन व्हेरिफिकेशन याचा अभ्यास केला होता. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे प्रॉब्लेम इन व्हॅल्युएशन. द व्हेरियस प्रॉब्लेम विच अन ऑडिटर फेस while conducting valuation of asset and liabilities are stated below. First one, character of the asset. In some cases, it is not possible to identify the character of the asset for the purpose of valuation as whether it is fixed asset or current asset. The mode of valuation process of fixed asset is different from the mode of valuation process of current asset. Example, investment. In auditor face some problem valuation of asset such as characters of asset, which asset are fixed or which asset are current. The mode of valuation process of fixed asset is different from the mode of valuation process of current asset. For example, investment. इन्व्हेस्टमेंट जे आहे या इन्व्हेस्टमेंटचा जो मोड जो आहे व्हॅल्युएशनचा हा वेगळा असतो आणि उदाहरणार्थ जर करंट असेट जर बघितल्या तर यांचा मोड वेगळा असतो. यूज ऑफ असेट. सेकंड प्रॉब्लेम. In some situation, the same asset is available for sale and is again used in the organization. The valuation process also depends on the nature of use of the concerned asset. Example, stock of furniture. In some situation, the same asset is available for sale and is again used in the organization. काही असेट अशा असतात की त्या सेलसाठी अवेलेबल केलेल्या असतात परंतु त्याचा यूज मात्र ऑर्गनायझेशनमध्ये चालू असतो. द व्हॅल्युएशन प्रोसेस ऑल्सो डिपेंड ऑन द नेचर ऑफ यूज ऑफ द कन्सर्न्ड असेट. आणि व्हॅल्युएशनची जी प्रोसेस जी असते ही ज्या असेट व्यवसायामध्ये यूज आहेत या यूजसाठी कशा प्रकारे वापरल्या जातात याचं व्हॅल्युएशन यामध्ये केलं जातं. थर्ड प्रॉब्लेम, इस्टिमेटेड लाईफ. द लाईफ ऑफ द फिक्स असेट इज नॉट सर्टेन. द व्हॅल्युएशन ऑफ दिस असेट इज मेड ऑन द बेसिस ऑफ इस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट. हाऊएव्हर द डिटर्मिनेशन ऑफ इस्टिमेटेड लाईफ इज नॉट एनी इझी टास्क. असेट जे आहे या असेटचं युजफुल लाईफ जे आहे याचं डिटर्मिनेशन करणं हा काही सोपा भाग नसतो. द लाईफ ऑफ द फिक्स असेट इज नॉट सर्टेन. फिक्स असेटचं लाईफ असं निश्चित करता येत नाही. द व्हॅल्युएशन ऑफ द असेट इज मेड ऑन द बेसिस ऑफ एस्टिमेटेड लाईफ ऑफ द असेट. आणि व्हॅल्युएशन आहे हे असेटच्या एस्टिमेटेड लाईफवर अवलंबून असतं. इव्हेंच्युअल प्रॉब्लेम. It is not possible for the auditor to take into consideration the event that have occurred after balance sheet date which have effect on valuation of asset. बॅलन्स शीट डेट नंतर जे काही अनपेक्षित इव्हेंट होणार आहे या इव्हेंटची ऑडिटरला माहिती नसते आणि तो मात्र पॉसिबल जसं असेल तसं व्हॅल्युएशन या ठिकाणी करत असतो. Lack of information. The auditor may not be in a possession of all relevant information. ऑडिटर हा प्रत्येक रिलेव्हंट जी इन्फॉर्मेशन आहे हिचा भाग नसतो
which is required to be considered by the auditor in the determination of the value of asset. तो यामध्ये जे काही व्हॅल्यू ऑफ असेट्स आहे या व्हॅल्यू ऑफ असेटचं रिक्वायरमेंटनुसार कन्सिडरेशन केलेलं आहे. त्यामुळे रिलेव्हंट इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळेलच असं नाही. नेक्स्ट टॉपिक, व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ फिक्स असेट. फर्स्ट वन, व्हेरिफिकेशन ऑफ प्लांट अँड मशिनरी. त्यामध्ये फर्स्ट ए शेड्यूल. द ऑडिटर शुड स्टार्ट the process of verification by obtaining a schedule of plant of machinery certified by some responsible officer of the business. This should will help him in verifying plant and machinery. Second, internal control system. The auditor should ascertain the efficiency of the system of internal control, particularly with regards to the authority of purchase and sale, custody and regarding of various items. If the auditors find that register of plant and machinery is maintained, disclosing original cost, addition and disposal, and the financial balance of asset, he should examine receipt and invoices for the addition and disposal of machine during the year. This includes supplier invoices, hire purchase agreement and payment receipts. He should test check a few items from the certified inventory of plant and machinery. With the entries in the plant register, company management is bound to physically verify plant and machinery. Hence, the auditor should call for the related working proper for his examination. C. Valuation. First, depreciation. The auditor should be value plant and machinery on the basis of the cost less depreciation. He should discuss the whole question of depreciation with the management. He should ascertain basis of their estimate and provision and whether they have acted upon proper advice. Generally, the provision for depreciation are fixed haphazardly and without having regard to any of the consideration and principle governing the question. If the auditor is not satisfied that the depreciation is sufficient, he should point this out clearly in this report. Next one, expenditure. The auditor should verify new purchase with the help of invoices, cash receipt, agreement with the vendor, etc. Expenditure on a machine built in the client's own factory should be properly allocated between capital and revenue. The auditor should ascertain that expenditure on repair and renewal has not been wrongly adjusted as capital expenditure. He should not agree to the writing up of the cost of such work to a higher figure outside the estimate or for capitalizing any part of the overhead charges of the business where these have not been incurred by the business and account of installation work. Next one, third, cost. The auditor should check the acquisition cost of the plant and machinery by referring to the invoice and receipts of the vendor. Next one, under that, he should check the cost of additions and improvement to the assets and see that they have been properly added to the value of the asset and charged to the depreciation. Next one, he should check the expression incurred on repair and renewals and see that
they are not improperly capitalized. Fourth one, machinery. The auditor should check the machines sold during the year and ascertain that the profit or loss thereon has been correctly recorded. He should check the certificate obtained from the foreign engineers or agent regarding the plant and machinery is used abroad. He should see that the plant and machinery has been properly stated in the balance sheet as per Companies Act 1956. In the case of equipments purchased under a hire purchase agreement or an agreement to pay by installment, the auditor should see that the depreciation has been calculated on the cost price and not on the amount of installment paid to date. Due to the following reason, the realizable or replacement value of the similar machinery are commonly disaggregated. The plant of machinery company is employed slowly for the purpose of manufacturing for the whole of such asset working life, and the period is unaffected by fluctuation in the realizable and replacement values. As a rule, portion of the plant and machinery has very little realizable value. For example, shafts shafts is pulled out realize a very small proportion of the original cost. Machinery specially manufactured for a patent process might be of no value to any other concern. The auditor should call for certified valuation its plant and machinery is revalued for balance sheet purposes. Depreciation is normally provided on the basis of cost means scrap or residual value divided by the estimated working life of an asset. This is not an easy job. It is required technical knowledge to fix this period. Therefore, in this respect, the auditor has largely depend upon engineers. Verifications and valuation of fixed asset याची माहिती आपण आतापर्यंत घेतली. यामध्ये मराठी सांगण्यासारखं काही नाही. तुम्हाला वाचल्यानंतर देखील हे सहजपणे समजणार आहे. म्हणून याचं एक्सप्लेनेशन मी मराठीत न सांगता थोडासा वेळ तुम्ही द्यायचा आहे. व्हेरिफिकेशन ऑफ प्लांट अँड मशिनरीमध्ये असेट ज्या असतील यांचं डेप्रिशिएशन हे असेटच्या युजफुल लाईफनुसार कॅल्क्युलेट केलं जातं. त्याचबरोबर असेट जी आहे, असेट ही खरेदी केल्यानंतर तिच्यासाठी करावं लागणारे अनेक प्रकारचे ॲग्रीमेंट असतात किंवा इतर जे प्लॅन्ट इस्टिमेट असतात याची तरतूद यामध्ये करावी लागते. त्याचबरोबर प्लॅन्टसाठी ॲक्विजिशनसाठी जो खर्च येतो किंवा तुम्हाला काही ॲडिशन इम्प्रूव्हमेंट हे असेटमध्ये करायचे असतात, हे सगळे खर्च किंवा रिपेअर रिन्युअल जे खर्च जे आहे हे देखील असेटच्या एकूण कॉस्टमध्ये ॲड केले जातात. आता अशी जी मशीन जी आहे या मशीनचं चेकिंग करत असताना ऑडिटर जो आहे, ऑडिटर बुक्स ऑफ अकाउंटच्या माध्यमातून त्याचं चेकिंग करतो किंवा काही असेट ड्युरिंग द पिरियडमध्ये विकले असतील तर त्याचं प्रॉफिट लॉस अकाउंटला रेकॉर्ड झालेला आहे का. त्याचबरोबर या असेट संदर्भात जर ॲब्रॉडमधून परचेस केले असतील त्या संदर्भातील डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर प्लांट अँड मशिनरीच्या बाबतीमध्ये बॅलन्स शीट जे आहे याची कंपनी ॲक्ट 1956 नुसार
प्रॉपरली स्टेट केलेले आहे का. त्याचबरोबर अशा एक ना अनेक प्रकारच्या ज्या बाबी ज्या आहेत या डेप्रिसिएशनच्या बाबतीमध्ये यामध्ये चेक केल्या जातात. त्याचबरोबर प्लॅनचं मॅन्युफॅक्चर जे आहे हे वर्किंग कंडिशनमध्ये असताना यामध्ये काही फ्लक्च्युएशन्स येतात का, काही रिप्लेसमेंट व्हॅल्यू येतात का, याची सुद्धा माहिती ऑडिटर यामध्ये घेत असतो. यानंतर जो राहिलेला भाग आहे हा पुढील लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद.